Standard 8 General Science आणि आपला धडा चालू आहे मॅन मेड मटेरियल्स. 17वा धडा चालू आहे मॅन मेड मटेरियल्स आणि त्याचा आज आहे लेक्चर नंबर 3. आणि आपलं याच्या 2 लेक्चरमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण प्लास्टिक हे मॅनमेड मटेरियल बघितलं, दुसऱ्या लेक्चरमध्ये थर्मोकॉल आणि ग्लास त्याच्या प्रॉपर्टीज ऑफ ग्लास वगैरे बघितलं आणि आज तिसरं लेक्चर आहे. आज आपल्याला पाहायचंय टाइप्स ऑफ ग्लास. टाइप्स ऑफ ग्लास काचेचे प्रकार अँड युजेस आणि त्याचे युजेस म्हणजे कशासाठी ती टाइप ऑफ ग्लास वापरतात. काच आपण सहज म्हणतो काच, पण या काचेचे आपल्याला वेगवेगळे 7 प्रकार दिलेले आहेत. ते आज 7 प्रकार आपल्याला शिकायचे. तर पहिला आहे सिलिका ग्लास. पहिला प्रकार कोणता आहे? सिलिका ग्लास. या सिलिका ग्लास मध्ये काय असतं की इट इज प्रोड्यूस्ड बाय युजिंग सिलिका. सिलिका म्हणजे सिलिका हे सायंटिफिक नेम आहे, कॉमन नेम आहे त्याचं सँड. सँड म्हणजे वाळू, बारीक वाळू जे असते त्याला सिलिका म्हणतात. तर हा जो ग्लास आहे इट इज मेनली प्रोड्यूस्ड बाय युजिंग सिलिका. आणि ॲटम्स जे आहे हे काय आहे, दे आर नॉट अफेक्टेड बाय ऍसिड अँड अल्कली. की हे जे ग्लास आहेत दे आर प्रोड्यूस्ड फ्रॉम सिलिका. आणि ऍसिड्स, अल्कलीज do not have any effect on this glass. आणि या सिलिका ग्लासवर ऍसिडचा किंवा अल्कलीचा परिणाम होत नाही. आणि त्याच्यामुळं काय करतात तर हा जो ग्लास आहे सिलिका ग्लास हा लॅबोरेटरी मध्ये वापरतात. लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळेमध्ये काय करतात हा वापरतात. प्रयोगशाळेमध्ये जे काही विविध भांडे कुंडे असतात, काही बॉटल्स असतात, बिकर्स आहेत, बरोबर आहे ना, की काही कोनिकल फ्लास्क काही असतात ना. प्रयोगशाळेमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स दिसतात आणि त्यातले बरेचसे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात दे आर मेड अप ऑफ ग्लास अँड दे आर पर्टिक्युलरली मेड अप ऑफ सिलिका ग्लास. काय कारण आहे? कारण प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड ठेवलेले असतात, अल्कली ठेवलेले असतात किंवा काही केमिकल्स ठेवलेले असतात. अँड दिस ग्लास डज नॉट हॅव एनी इफेक्ट ऑफ दॅट केमिकल्स. आणि त्या केमिकल्सचा कोणताही परिणाम या ग्लासवर होत नाही. दॅट्स वाय लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट्स किंवा लॅबोरेटरी युटेन्सिल्स म्हणू आपण की दे आर मेड अप ऑफ सिलिका ग्लास. ते काय कोणत्या कशाचे बनलेले असतात? सिलिका ग्लासचे बनलेले असतात. मी तुम्हाला सांगितलं प्रयोगशाळेमध्ये कोणत्या कोणत्या बॉटल्स असतात की नाही, मोठ्या मोठ्याल्या गेला असतो ना प्रयोगशाळेमध्ये. हा येस. मग काही बिकर्स आहेत, कोनिकल फ्लास्क आहे, टेस्ट ट्यूब्स आहेत, ऑल आर मेड अप ऑफ सिलिका ग्लास. पुढचा प्रकार आहे बोरोसिलिकेट ग्लास. बोरोसिलिकेट ग्लास. पुढचा प्रकार कोणता आहे? बोरोसिलिकेट ग्लास. हा बोरोसिलिकेट ग्लास हा काय असतो? इट इज द मिक्सचर ऑफ सॅन्ड, सोडा, बोरिक ऍसिड. काय आहे? इट इज मिक्सचर ऑफ सॅन्ड, सोडा, बोरिक ऍसिड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचं काय असतं? हे मिक्सचर आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईड ह्या सगळ्यांना मेल्ट करतात आणि हा ग्लास बनवतात. अँड ॲज दिस ग्लास कंटेन्स बोरिक ऍसिड अँड सिलिका हेन्स इट इज कॉल्ड ॲज बोरोसिलिकेट ग्लास. बोरिक ऍसिड असल्यामुळं याला बोरोसिलिकेट ग्लास असं म्हणतात. आणि हा जो ग्लास आहे
की काय आहे, दिस ग्लास does not show any effect on medicines. म्हणजे औषधी. ह्या ग्लासच्या बाटलीमध्ये जर का औषध ठेवलं तर त्या औषधावर कसलाही परिणाम होत नाही. हेन्स इट इज युज्ड इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री. इथं बघा शब्द आहे पान क्रमांक 120 वर पाहिलंच असेल तुम्ही. काय आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्री. नंबर बोरोसिलिकेट ग्लास मध्ये शेवटची ओळ आहे. काय उच्चार करायचा, फार्मास्युटिकल्स. PHARMACEUTICAL फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे औषध निर्माण कारखान्यामध्ये. टू स्टोर द मेडिसिन्स. हो, अगदी आपल्या घरामध्ये तर आहेच आहे, पण मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मेडिसिन स्टोअर करावे लागतात. तिथं मेटलच्या टाक्या जमत नाहीत, बिकॉज दॅट मेटल टाक्या हॅव हार्मफुल इफेक्ट ऑन मेडिसिन. हो, म्हणून तिथं बोरोसिलिकेट ग्लासच्या टाक्या असतात आणि त्या टाक्यामध्ये असे मेडिसिन्स काय केले जातात, स्टोअर केले जातात. किंवा आपल्या सुद्धा घरामध्ये जे काय औषधच्या बाटल्या असतात, आजकाल तर फायबरच्या आहेत, पण काही काही याच्यामध्ये अजूनही काचाच्याच बाटल्या येतात. तो ग्लास कोणता असतो, बोरोसिलिकेट ग्लास असतो. आपल्याला कळायला पाहिजे की काय आहे, सिलिका ग्लास इट इज युज्ड इन लॅबोरेटरी आणि बोरोसिलिकेट इट इज युज्ड इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री. तिसरा प्रकार आहे अल्कली सिलिकेट ग्लास. तिसरा प्रकार कोणता आहे, अल्कली सिलिकेट ग्लास. अल्कली सिलिकेट ग्लास. हा जो अल्कली सिलिकेट ग्लास आहे, इट इज मिक्सचर ऑफ सँड अँड सोडा. की याच्यामध्ये काय असतं, फक्त सँड आणि सोडा मिक्स करून, मेल्ट करून, पूर्णपणे विरघळून काय करतात, हा अल्कली सिलिकेट ग्लास तयार करतात. दिस ग्लास इज सोल्युबल इन वॉटर. हो, याचे वैशिष्ट्य स्टार करून लिहितो, स्टार करून. हा जो अल्कली सिलिकेट ग्लास आहे, इट इज सोल्युबल इन वॉटर. हा पाण्यामध्ये जर का टाकला तर पूर्णपणे विरघळतो पाण्यामध्ये हा अल्कली सिलिकेट ग्लास. Hence it is also called as water glass. म्हणून त्याला वॉटर ग्लास असं सुद्धा म्हणतात. बघा, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे की सिलिका ग्लास लॅबोरेटरीच्या इन्स्ट्रुमेंटसाठी, बोरोसिलिकेट ग्लास मेडिसिन्स इंडस्ट्रीमध्ये, अल्कली सिलिकेटला वॉटर ग्लास म्हणतात. नंबर 4 लेड ग्लास. आता लेड म्हणजे शिसो. हो, लेड म्हणजे शिसो. मराठीमध्ये मेटल आहे लेड. हो, काळा जर मजबूत असा मेटल आहे. लेड म्हणजे शिसो. हो, शिसे नावाचा मेटल आहे. आणि मग काय लेड ग्लास मध्ये काय करतात, इट इज सँड, सोडा, लाइमस्टोन. याच्यामध्ये काय असतं, सँड असतं, सोडा असतं, लाइमस्टोन म्हणजे चुना असतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेड ऑक्साईड असतं. ह्या 14 जणांचं ते मिश्रण आहे, म्हणून त्याला लेड ग्लास असं म्हणतात. आणि हा लेड ग्लास काय, इट इज व्हेरी क्लिअर अँड ट्रान्सपॅरंट. इट इज व्हेरी क्लिअर, अतिशय क्लिअर आहे आणि अतिशय ट्रान्सपॅरंट असा. ट्रान्सपॅरंट म्हणजे पारदर्शक. सगळ्या प्रकारच्या ग्लास मध्ये सगळ्यात जास्त क्लिअर, सगळ्यात जास्त ट्रान्सपॅरंट हा लेड ग्लास असतो. म्हणून याला कशासाठी वापरतात, तर इट इज युज्ड इन लाईट बल्ब्स अँड ट्यूब्स. हो, आपले जे काय लाईट बल्ब्स आहेत किंवा लाईट ट्यूब्स आहेत ते बनवण्यासाठी हा लेड ग्लास वापरतात. बघा, आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे, जनरल सायन्स औषधाची बाटली आपल्या समोर आली की आपल्याला कळायला पाहिजे बोरोसिलिकेट ग्लास आहे हा. प्रयोगशाळेमध्ये गेलो, तिथल्या बाटल्या वगैरे बघितली की आपल्याला कळायला पाहिजे हे सिलिका ग्लास आहे. बल्ब वगैरे बघितले की आपल्याला कळायला पाहिजे की हा लेड ग्लास आहे. त्याच्यानंतर 5वा प्रकार आहे ऑप्टिकल ग्लास. ऑप्टिकल ग्लास
पाचवा, हा जो ऑप्टिकल ग्लास आहे इट इज प्रोड्यूस फ्रॉम सँड, सोडा, लाईमस्टोन. बघा सँड, सोडा आणि लाईमस्टोन तर आहेच आहे. सँड आणि सोडा तर प्रत्येक ग्लास मध्ये आहे हो. सँड, सोडा, लाईमस्टोन. फक्त याच्यामध्ये इकडं लेड ऑक्साईड असतं म्हणून लेड ग्लास आहे. आणि ऑप्टिकल ग्लास मध्ये काय असतं, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन असतं. बेरियम ऑक्साईड आणि काय असतं, बोरॉन असतं. आणि हा जो ऑप्टिकल ग्लास आहे इट इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ स्पेक्टॅकल्स. स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मे. त्यानंतर लेन्सेस, भिंग, वेगवेगळ्या प्रकारचे भिंग बनवण्यासाठी, चष्मे बनवण्यासाठी ह्या ऑप्टिकल ग्लासचा काय होतो, वापर होतो. त्यानंतर सहावा प्रकार आहे कलर्ड ग्लास. सहावा प्रकार आहे कलर्ड ग्लास. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यालयामध्ये गेलो, बँकेत गेलो किंवा इतर सरकारी ऑफिसेसमध्ये गेलो किंवा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलो तर काच सुद्धा असे वेगवेगळ्या रंगाचे दिसतात आपल्याला. पिवळ्या रंगाचा, निळ्या रंगाचा, लाल रंगाचा, हिरव्या रंगाचा किंवा मिक्स शेड असलेला, काहीतरी लोगो वगैरे असलेला, वेगवेगळ्या रंगाचे काच दिसतात आपल्याला. आपल्याला वाटतं अरे बापरे असे कसं काय कलर्ड ग्लास कसं काय बनवत असतील. तर तो प्रकार आहे की याच्यामध्ये काय आहे की लाईम ग्लास इज कलरलेस. की काय आहे की जे काय लाईम ग्लासेस असतात की लाईमस्टोन बनवले ते आर कलरलेस. त्याच्यामुळे डिझायर्ड कलर जर का टाकायचा असेल तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक मेटल ऑक्साईड मिक्स करतात. हो की ह्या लाईम ग्लासमध्ये काय करतात तर स्पेसिफिक मेटल ऑक्साईड, की समजा आपल्याला लाल रंग पाहिजे तर कॉपर ऑक्साईड मिक्स करायचं. असे स्पेसिफिक मेटल ऑक्साइड्स दे आर मिक्स्ड विथ लाईम ग्लास. आणि आपल्याला काय भेटतो तर वेगवेगळ्या कलरचे ग्लास भेटतात. तर आपल्याला पाहिले फेरस ऑक्साईड ब्ल्यूइश रंग मिळवण्यासाठी जे आहे. आणि सगळ्यात शेवटचा आहे प्रोसेस्ड ग्लास. सातवा प्रकार कोणता आहे, प्रोसेस्ड ग्लास. आता प्रोसेस्ड ग्लास म्हणजे नेमकं काय आहे तर इट इज इम्प्रूव्ड क्वालिटी. आजकाल ज्याला काय म्हणतात काचाची सुद्धा जी क्वालिटी आहे एकदम इम्प्रूव्ड क्वालिटी, सुधारित उच्च दर्जाची क्वालिटीचे असे ग्लासेस असतात. आणि त्याच्यामध्ये काय करतात की रेनफोर्स्ड ग्लास, प्लेन ग्लास, फायबर ग्लास, फेन ग्लास, ट्रान्सल्युसंट ग्लास. आता तुम्ही काही गाड्याच्या खिडक्या बघितल्या असतील, एका बाजूचं आपण गाडीतून बाहेर पाहिलं तर आपल्याला बाहेरचं सगळं दिसतं पण बाहेरच्या आतलं काहीच दिसत नाही, त्याला ट्रान्सल्युसंट ग्लास म्हणायचं. किंवा काही काही ग्लास खूपच स्वच्छ असतात, एकदम क्लिअर ग्लास असतात, काही रेनफोर्स ग्लास असतात, काही अगदी मजबूत असे काचा असतात. हे काय करतात वेगवेगळ्या प्रकारची प्रोसेसिंग करतात इंडस्ट्रीमध्ये. हा प्रोसेस्ड ग्लास काय करतात तयार करतात. आणि हे पहा ज्या वेळेस हा ग्लास तयार करतात त्यावेळेस काय असतं, दिस मिक्सचर इज हिटेड अप टू 1005 डिग्री सेल्सिअस. हो आपण एवढं म्हटलं की हे मिक्स करा ते मिक्स करा, पण हे मिक्स करताना ग्लास तयार करताना तापमान किती लागतं 1500 डिग्री सेल्सिअस. आणि एवढं मोठ्या तापमानाला काय होतात काही हार्मफुल गॅसेस सुद्धा काय होतात ॲटमॉस्फिअरला रिलीज होतात. काच तयार करताना सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड सारखे, नायट्रोजन डायऑक्साईड सारखे, त्यानं सुद्धा काय होतं पोल्युशन होतं. आणि ग्लास इज नॉन डिग्रेडेबल. या ग्लासची माती होत नाही, शक्कनुशक्क ग्लास तसाच राहतो, काच तसाच राहतो. तुम्ही त्याला पुरून ठेवा, हो शक्कनुशक्क ठेवा, त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे काय आहे की इकोसिस्टमला याचे तुकडे काय होऊ शकतात तर घातक होऊ शकतात. इन दिस वे वी हॅव फिनिश्ड. आपण काय केलेला आहे हा 17वा धडा आपला संपलेला आहे. ऑनलाईन आपण 16वा धडा आणि 17वा धडा, 16वा धडा कोणता रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि 17वा धडा मॅनमेड मटेरियल्स आपण ऑनलाईन क्लासमध्ये हे 2 धडे पूर्ण केलेले आहेत. थँक्यू.